अमरनाथमधील बर्फाचं शिवलिंग 5 दिवसात वितळलं. भाविकांची गर्दी आणि वाढतं तापमान याचा मोठा परिणाम. गेल्या वर्षी यात्रा सुरू झाल्यानंतर 8 दिवसानंतर हे शिवलिंग वितळलं होतं. अयोध्या राम मंदिर व्यवस्थापनासाठी मोठी पावलं. सीईओच्या निवडीसाठी 3 सदस्यीय समिती गठीत. समितीत शिर्डी मंदिराचा अनुभव असलेले सुरेश हावरे यांचा समावेश. राज्यात पुरामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका. संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून तयारी. साचलेल्या पाण्यातून लेप्टोस्पायरोसिस या जीवाणूजन्य आजाराचा धोका निर्माण. अंगावरती खरचटले अथवा जखम असल्यास पाण्याचा संपर्क टाळण्याचं आवाहन केलं जातंय. 11वीच्या 3 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. पहिल्या विशेष फेरीसाठी आज शेवटची मुदत आहे. मंगळवारपर्यंत एकूण 3,24,102 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आलेले आहेत. 26 जुलैला होणारी सेट परीक्षा लांबणीवर गेली आहे. एमपीएससी परीक्षा आणि आषाढी वारीमुळे उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय. परीक्षेची नवी संभाव्य तारीख 6 सप्टेंबर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची माहिती आहे. मेस्सी आता अर्जेंटिना फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत. इजिप्तवरती 3-2 ने थरारक विजय. विजयानंतर लिओनेल मेस्सी मैदानावरती भावुक झाल्याचं चित्र. आता बघूयात मुंबईसह उपनगरात नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून. नालासोपारा वसई रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवरती अद्यापही पाणी साचलेलंच आहे. रेल्वे रुळांवरती पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. आज रेल्वे रुळांवरती फूटभर पाणी साचलं होतं. बदलापूरमध्ये पावसाची विश्रांती. मात्र कर्जत परिसरात पडणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. उल्हास नदी धोक्याच्या पातळीत जवळ पोहोचली आहे. मुसळधार पावसामुळे भिवंडी तालुक्यातील तानसा नदीला पूर. अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि उसगाव परिसरात गंभीर पूरस्थिती. पाण्यात अडकून पडलेल्या वयोवृद्धांसह सुमारे 50 ते 60 गावकऱ्यांची पुराच्या पाण्यातून सुखरूप अशी सुटका. ठाण्यात जोरदार पावसाची हजेरी. कोपरी परिसरातील बाराबंगला परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात. गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास. कल्याण डोंबिवलीमध्ये विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस. ढगाळ वातावरणामुळे पुन्हा मुसळधार सरींची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक बाहेर जाणं टाळावं. प्रशासनाचं नागरिकांना आवाहन आहे. सायन पनवेल महामार्गावरती पाणी साचलं. पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती पाणी साचलं. पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विरारमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. विरार पश्चिमच्या आगाशी येथील टेंभीपाडा गावातील परिसरात सोसायट्यांच्या संपूर्ण या सोसायट्यांमध्ये देखील पावसाचं पाणी साचल्याचं चित्र आहे. ठाण्यामध्ये इमारतीच्या छताचं प्लास्टर कोसळलं. दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्याच्या राबोडीमधील साईदीप कॉम्प्लेक्समधील घटना आहे. खबरदारी म्हणून एका रूममधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. भांडूपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात. पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक. बसच्या अपघातात पादचारी जखमी. कोकण नगरमधील क्रिटिकल रुग्णालयाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात.